आणखी एक मोठी बातमी आहे। संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे यांच्या बैठकीनंतर घोषणाबाजी झाली आणि गोंधळ झाला। संगमनेर शहरामध्ये नगरपालिकेमध्ये आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। बैठकीनंतर निवेदन द्यायला आलेल्या छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांनी नितेश राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। घोषणाबाजीनंतर कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला, तर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलकांना धक्काबुक्की केली। हा सर्व प्रकार पालकमंत्री विखे यांच्या समोरच घडला। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी हरीश दिमोटे हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। हरीश, काय सांगाल? राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समोर राडा होताना दिसतोय, गोंधळ होताना दिसतोय, नेमकं काय घडलं त्यावेळेला? राधाकृष्ण विखे पाटील हे अहिल्यानगरचे पालकमंत्री आहेत आणि आज विविध विभागांच्या बैठका ज्या आहेत त्या संगमनेरमध्ये त्यांच्या पार पडत आहेत। दरम्यान काही छात्र भारतीचे जे कार्यकर्ते आहे हे प्रांत कार्यालयात मीटिंगसाठी आलेल्या विखे पाटलांच्या समोर ते पोहोचले आणि थेट त्यांनी घोषणाबाजी सुरू केली। मात्र त्यांनी विखे पाटलांनी त्यांचं निवेदन देखील स्वीकारलं आणि त्यांची जी मागणी आहे या छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांची, तर ती मागणी अशी होती की जे नितेश राणे आहेत हे हिंदू मुस्लिम समाजामध्ये कुठेतरी फूट पाडतायत आणि त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली जावी, अशा प्रकारची त्यांची मागणी आहे। मात्र विखे पाटलांनी त्यांचं निवेदन स्वीकारलं आणि हा अधिकार माझा नाही असं सांगत लोकशाहीमध्ये सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे अशी देखील ते प्रतिक्रिया दिली आहे। मात्र युतीचे जे कार्यकर्ते विखे पाटलांच्या सोबत होते त्यांनी मात्र हे जे कार्यकर्ते घोषणाबाजी करत होते यांना धक्काबुक्की केली आणि त्या ठिकाणावरून त्यांना बाजूला सारलंय। काही काळ या घोषणाबाजीमुळे गोंधळाचं बघायला मिळालं। निश्चितच त्याच्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। धन्यवाद हरीश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। नमस्कार, मी फराह खान, तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत। बुलेटिन मध्ये आत्ताच्या घडीच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत आणि सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। युगानुयुगे विटेवर उभा ठाकलेल्या पंढरीच्या विठुरायाच्या मूर्तीची आता झीज होऊ लागली आहे। त्यामुळे मूर्तीवर लवकरच रासायनिक लेप लावून तिचं पुनरुज्जीवन केलं जाणार आहे। एका महिन्यापूर्वी पुरातत्व खात्याच्या रासायनिक विभागाकडून विठ्ठल मूर्तीची पाहणी करण्यात आली होती। या पाहणीचा अहवाल आलाय। देवाचे पाय आणि कमरेच्या मागचा भाग या ठिकाणी झीज झाल्याचं त्यामध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा विठ्ठलाच्या मूर्तीवर इपॉक्सी लेप लावला जाणार आहे। यापूर्वी 4 वर्षांपूर्वी असा लेप लावण्यात आला होता, तर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून वारंवार विठ्ठल मूर्तीवर रासायनिक लेपन प्रक्रियेचा घाट घातला जातोय असा आरोप होऊ लागलाय। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून योग्य ती प्रक्रिया केली जावी अशी मागणीही केली जाते। दरम्यान मंदिर समितीकडून विठुरायाच्या मूर्तीवर केल्या जाणाऱ्या इपॉक्सी लेप प्रक्रियेला वारकरी संप्रदायानं विरोध केलाय। रासायनिक वज्रलेप प्रक्रिया ही धर्मसंमत नाही, धर्मशास्त्राच्या विरोधात आहे। त्याचबरोबर 4-4 वर्षांनी जसं पुन्हा पुन्हा मूर्तीशी जर हेळसांड केली जाणार असेल तर अतिशय चुकीचे आहे। तेव्हा महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने आम्ही या ठिकाणी या गोष्टीला तीव्र विरोध करतो आहोत। अशा प्रकारची रासायनिक वज्रलेप प्रक्रिया ज्यांनी 4 वर्षापूर्वी केली होती आणि ज्यांनी अगदी ग्वाही दिली होती की 10-12 वर्ष ही सगळी चालेल, ते अधिकारी नेमके कोण आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, मध्ये पुरातत्व खात्याचे असो किंवा अन्य कोणी मंडळी असो। आणि या प्रकारची जर प्रक्रिया ते करणार असतील तर लिखित स्वरूपात त्यांनी द्यावं। जर कोणती प्रक्रिया सुधारण्याची त्या ठिकाणी करायची असेल, पुढच्या 200, 500, 1000 वर्ष त्या मूर्तीला कोणतीही इजा होणार नाही अशा पद्धतीची दीर्घकालीन टिकणारी प्रक्रिया करणं गरजेचं आहे। तात्पुरती रंगरंगोटी प्रतिवर्षी आपण जशी एखाद्या गणेश मूर्तीला करतो तशा पद्धतीची प्रक्रिया करणं चुकीचं आहे। त्याच्यामुळे मूर्ती खराब होण्याची शक्यता आहे आणि जर अशा पद्धतीनं मनमानी पद्धतीनं जर ही मूर्ती रंगरंगोटी करण्याचा प्रयत्न करण्यात आला तर त्याला वारकरी संप्रदाय तीव्र विरोध केल्याशिवाय राहणार। काय सांगाल? पिढ्यानपिढ्या सेवा करताय, तुम्हाला काय म्हणणं आहे तुमचं? स्वयंभू आमचा विठ्ठल सखा असा पांडुरंगराय आमचा राजस सुकुमार आणि सतत त्याच्यावर साधारण 4 वर्षापूर्वी या गोष्टीचा प्रयोग पांडुरंगरायावर झाला। साधारण 15 वर्ष ज्या टायमाला ज्यावेळेस आम्ही मंदिरात होतो त्यावेळेस मूर्तीची झीज होती, म्हणून त्यावेळेस महापूजा असतील, जी पाद्यपूजा चरणावर, अशा अनेक निर्णय समितीकडनं घेतले गेले। त्या निर्णयाचं स्वागत, जे मूर्ती संरक्षण हे आमचं मूळ उद्देश, या गोष्टीकरता महापूजा बंद करण्यात आल्या। त्यानंतर या गोष्टीला 4 वर्षापूर्वी त्याचं लेपन करण्यात आलं। लेपन करणं हे अतिशय त्रासदायक आहे।
राजेश सुकुमार मदनाचा पुतळा, त्या सुकुमार पुतळ्याला आपण जर रासायनिक पदार्थांना त्रास देत असाल, एक भक्त म्हणून, एक त्याचा सेवक म्हणून आम्हाला त्या गोष्टीचा निश्चित त्रास आहे. जर रासायनिक प्रक्रिया करताना एखाद्या गोष्टीची मर्यादा असते, किती वर्षानंतर तो करणं गरजेचं आहे, परंतु जर 4 वर्षानंतर दुसऱ्यांदा करायची वेळ येत असेल तर या गोष्टीची कुठंतरी चौकशी झाली पाहिजे की मूर्ती जीच कशामुळे होते. मूर्ती आहे विठ्ठल मंदिर समितीच्या ताब्यात आहे, अर्थात शासनाच्या ताब्यात आहे. अशा कुठल्या गोष्टीमुळे मूर्ती जीज व्हायला लागलेली आहे याचं कारण कळून येत नाही. की पंढरपूरमध्ये मुळात पुरातत्व विभागाने जो रासायनिक लेप केलेला आहे याची चौकशी झाली पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत.